नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासास आपण महानुभाव संप्रदाय, महानुभाव संप्रदायाच्या साहित्याच्या प्रेरणा आणि महानुभाव संप्रदायाच्या साहित्याचं स्वरूप या मुद्द्याचा आपण विस्ताराने विचार केलो. आज मराठी साहित्य विश्वातील पहिला गद्यग्रंथ, पहिला चरित्र ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र या ग्रंथाचा आपण अभ्यास करणार आहोत. लीळा चरित्र या ग्रंथाचा अभ्यास करण्यापूर्वी या लीळा चरित्राचं लेखन करून ज्यांनी मराठी गद्य साहित्य परंपरेचा पाया रचला असे मराठीतील एक श्रेष्ठ चरित्रकार किंवा आद्य ग्रंथकार श्री माहीम भट्ट यांचा परिचय आपण आरंभी पाहू. हे जे माहीम भट्ट आहेत ज्यांनी मराठी गद्य साहित्याचा पाया रचला असे एक प्रतिभावंत लेखक. यांचा जन्म नगर जिल्ह्यातील सराळे या गावी एका गर्भश्रीमंत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुबत्ता होती. त्यांच्या घराण्याला एक ज्ञानाचाही वारसा होता. त्यांचं प्रारंभिक शिक्षण घरात झालं आणि त्यानंतर पुढं 5 शास्त्राचं शिक्षण हे म्हणजे त्या काळातील गोदातटीचे विख्यात विद्वान गणपती आपदेव यांच्याकडं 5 शास्त्राचं शिक्षण माहीम भट्टांनी घेतले आणि 6वं शास्त्र शिकण्यासाठी त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळं 6वं प्रभाकर शास्त्र शिकण्यासाठी हे माहीम भट्ट तेलंगणातील विद्यानगरीला गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी 6वं प्रभाकर शास्त्र शिकले आणि षटशास्त्र प्रवीण होऊन ते माहीम भट्ट जेव्हा महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा प्रचंड गर्व चढला आणि त्या गर्वातूनच ते पायामध्ये गवताची वाकी आणि हातामध्ये दिवसा दिवा घेऊन फिरू लागले. असं फिरण्यामाग त्यांची भूमिका अशी होती की या महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असा विद्वान आहे की जसं म्हणजे आकाशामध्ये सूर्य आणि सूर्यासमोर जसे दिवे म्हणजे असतात तसे या महाराष्ट्रातले सर्व विद्वान माझ्या समोर म्हणजे दिवसा दिव्याप्रमाणे आहेत. म्हणजे आकाशामध्ये तो सूर्य आणि पृथ्वीवर मी सूर्य आणि माझ्या सभोवतीचे सर्व विद्वान म्हणजे सूर्यासमोर दिव्या असल्याप्रमाणे आहेत. म्हणून ते तो संदेश देण्यासाठी ते हातामध्ये दिवा घेऊन फिरू लागले आणि पायामध्ये गवताची वाकी घालू लागले. त्यामागे त्यांना असा संदेश द्यायचा होता की या महाराष्ट्रातले सर्व विद्वान माझ्या पायातील गवताच्या वाकीप्रमाणे आहेत आणि मी मात्र प्रचंड श्रेष्ठ आहे, विद्वान आहे, अशी त्यांची भूमिका होती. आणि तो संदेश समाजाला देण्यासाठी हातामध्ये दिवा आणि पायामध्ये गवताची वाकी घालून ते फिरू लागले. आणि माहीम भट्टाचा असा दिनक्रमच होता, दररोज एका गावाला जायचं, त्या गावातील विद्वान व्यक्तीला गाठायचं, त्याच्यासोबत जबरदस्तीनं वाद घालायचं आणि त्या वादामध्ये त्याचा पराभव करायचा आणि त्याच्याकडून जयपत्र लिहून घ्यायचं. अशा प्रकारे माहीम भट्टाचा दिनक्रम चालू होता. ही वार्ता माहीम भट्टाचे गुरु जे आहेत गणपती आपयोग यांच्यापर्यंत पोहोचते. मग गणपती आपयोग या माहीम भट्टांना बोलावून घेतात आणि सांगतात की तू स्वामी चक्रधरांना भेट म्हणजे तुझ्या विद्वत्तेचं चीज होईल. मग माहीम भट्ट गुरुच्या आज्ञेनुसार स्वामी चक्रधरांना भेटण्यासाठी जातात. पिंपळे भट्टांना सोबत घेऊन माहीम भट्ट डोंबेग्राम या गावी चक्रधरांना भेटण्यासाठी जातात. जात असताना रस्त्यामध्ये माहीम भट्ट विचार करू लागतात, कोण तो चक्रधर, आपल्या विद्वत्तेसमोर तो काय टिकणार. आणि त्याला म्हणजे आपण असे प्रश्न विचारायचे आणि असे प्रश्न विचारून त्याला अगतिक करून सोडायचं आणि त्याचा पराभव करायचा. त्यांनी अशा प्रकारे उत्तर दिले तर आपण असं त्यांना विचारायचं. म्हणजे अशा प्रकारचे मनातल्या मनात ते विचार करत त्या डोंबेग्राम या गावी पोहोचतात. डोंबेग्राम या गावी पोहोचल्यानंतर ते पिंपळे भट्ट स्वामी चक्रधरांसमोर साष्टांग दंडवत घालतात. पण मनामध्ये विद्वत्तेचा गर्व असल्यामुळं माहीम भट्ट मात्र त्यांना केवळ काया प्रणाम करतात आणि चक्रधरांना हे पाहिल्यानंतर लक्षात येते की या माणसाच्या मनामध्ये प्रचंड गर्व आहे. पण चक्रधर दिसायला अत्यंत वेदक होते. त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत वेदक आणि तेजस्वी असं होतं.
माहीमभट्ट एकदा काया प्रणाम करतात आणि त्यांच्याकडे पाहू लागतात आणि गोंधळून जातात. तेव्हा चक्रधर विचार करतात की हा माणूस आपल्यासोबत वाद घालून आपला पराभव करण्यासाठी आलेला आहे. म्हणून चक्रधर स्वतःच म्हणजे या ठिकाणी वादाला तोंड फोडतात किंवा वाद चालू करतात. सुरुवातीला हा वाद किंवा ही चर्चा मराठीमध्ये असते. मराठीमध्ये जेव्हा चर्चा होऊ लागते तेव्हा चक्रधर त्यांना चर्चेमध्ये या माहीम भट्टांना ऐकत नाहीत. तेव्हा माहीम भट्ट असा विचार करतात, बहुतेक हा माणूस मराठीमध्ये आपल्याला ऐकत नाही. त्याच्यासोबत संस्कृतमध्ये वाद घालावं म्हणजे संस्कृत म्हणजे ह्याचा पराभव होईल. आणि हे माहीम भट्ट त्या चक्रधरासोबत संस्कृतमध्ये वाद घालतात. तेव्हा ते स्वामी चक्रधर माहीम भट्टापेक्षाही अस्खलित संस्कृत बोलू लागतात आणि संस्कृतमध्ये हा वाद चालतो आणि शेवटी या वादामध्ये माहीम भट्टाचा पराभव होतो. तेव्हा माहीम भट्टांना आपल्या ज्ञानाचा तोकडेपण लक्षात येतो आणि माहीम भट्ट म्हणजे माहीम भट्टांच्या मनावर स्वामी चक्रधरांचा प्रभाव पडतो. माहीम भट्ट परत येतात पण त्यांचं घरामध्ये मन लागत नाही. त्यांना असं वाटते की आपण म्हणजे आपलं ज्ञान खूप कमी आहे. आपल्याला स्वामी चक्रधरांसारखं म्हणजे ज्ञानी व्हायला पाहिजे. त्यांच्यासारखी विद्वत्ता संपादन केलं पाहिजे. मग ते जर करायचं असेल तर आपण संसारामध्ये गुरफटून राहिलो तर ते होणार नाही. आपण घर-दार, संसार सगळं सोडून चक्रधरांचं शिष्यत्व पत्करलं पाहिजे. असा विचार करून काही दिवसांनी हे माहीम भट्ट स्वामी चक्रधरांकडे जातात आणि चक्रधरांचं शिष्यत्व पत्करतात. त्या दरम्यान चक्रधरांचा मुक्काम म्हणजे माहीम भट्टाच्या गावाशेजारी असल्यामुळे घरातील लोक पुन्हा आपल्याला परत नेतील त्या म्हणजे भावनेतून माहीम भट्ट रुद्दीपूर या ठिकाणी जाऊन गोविंद प्रभूच्या सहवासात राहतात. आणि हेच माहीम भट्ट स्वामी चक्रधरांचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे स्वामी चक्रधरांचं चरित्र म्हणजे लीळा चरित्र हा मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ किंवा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ ते लिहितात. आणि हा पहिला गद्य ग्रंथ लिहितात त्याचबरोबर म्हणजे श्री गोविंद प्रभूंच्या मृत्यूनंतर त्यांनी श्री गोविंद प्रभू चरित्र हा ग्रंथ लिहितात आणि त्यानंतर श्रीकृष्ण चरित्र नावाचा एक छोटासा ग्रंथ लिहितात. म्हणजे अशा प्रकारे मराठीमध्ये गद्य लेखनाची चरित्र लेखनाची कोणतीच परंपरा समोर नसताना किंवा मराठीमध्ये लेखनाचा कोणताही वारसा समोर नसताना माहीम भट्टांनी अत्यंत दर्जेदार आणि सुंदर असे चरित्र ग्रंथ लिहिले. ज्या चरित्र ग्रंथाची उंची नंतरच्या कोणत्याही चरित्र ग्रंथाला गाठता आली नाही. एवढे सुंदर आणि एवढे श्रेष्ठ दर्जाचे चरित्र ग्रंथ त्या माहीम भट्टांनी लिहिलेले आहेत आणि तेही अगदी मराठीच्या प्रारंभ काळी. आणि त्याचबरोबर या माहीम भट्टाच्या नावावर या 3 चरित्र ग्रंथाशिवाय जेथीचा दशकू नावाचा 10 आरत्यांचा संग्रहही उपलब्ध आहे. आणि अशा प्रकारे हे माहीम भट्ट आणि हे माहीम भट्ट म्हणजे मराठीतले पहिले हे चरित्रकार, पहिले गद्य लेखक किंवा महानुभाव साहित्याचा किंवा मराठी गद्य साहित्याचा पाया रचणारे लेखक म्हणजे हे माहीम भट्ट आहेत. आता पहा माहीम भट्टाचा पहिला ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र मराठी म्हणजे साहित्य विश्वातला हा पहिला गद्य ग्रंथ, पहिला चरित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहिल्या जाते. आणि हा ग्रंथ माहीम भट्टांनी आठवणीच्या रूपाने लिहिलेला हा ग्रंथ आहे. या ग्रंथाला लीळा चरित्र असं नाव का देण्यात आलं? त्याबद्दल मी मागेही सांगितलेलं होतं. लीळा चरित्र असं का नाव देण्यात आलं? आता हे चरित्र कुणाचं चरित्र आहे? तर हे चरित्र म्हणजे स्वामी चक्रधरांचं चरित्र आहे. स्वामी चक्रधरांचं चरित्र आहे तरी या ग्रंथाला चक्रधर चरित्र असं नाव दिलेलं नाही. तर या ग्रंथाला लीळा चरित्र असं नाव देण्यात आलेलं आहे. तर कारण असं आहे, स्वामी चक्रधर हे श्रीकृष्णाचे 5वे अवतार होते. म्हणजे महानुभाव संप्रदायिकांची अशी धारणा आहे की चक्रधर हे श्रीकृष्णाचे 5वे अवतार आहेत. श्रीकृष्णाच्या जीवनातील ज्या काही घटना असतात, ज्या काही आठवणी असतात, जे काही प्रसंग असतात त्याला लीला असं म्हणतात. म्हणजे देवाची ती लीला म्हणजे या परमेश्वराची लीला आणि चक्रधर म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. म्हणून त्यांच्या जीवनातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी राहू शकत नाही तर त्या काय असतात लीला असतात. म्हणून या ग्रंथाला त्यांनी लीळा चरित्र असं नाव दिलेलं आहे.
आणि या ग्रंथामध्ये स्वामी चक्रधरांच्या जीवनातील आठवणींचं संकलन करण्यात आलेलं आहे. जे हा ग्रंथ म्हणजे एका अर्थानं स्वामी चक्रधरांची दैनंदिनीच आहे. जे स्वामी चक्रधरांच्या जीवनामध्ये दररोज ज्या काही घटना घडल्या, जे काही म्हणजे त्यांच्या जीवनातल्या आठवणी आहेत, त्या आठवणींचं केलेलं संकलन म्हणजे हा लीळा चरित्र हा ग्रंथ आहे. आता मी मागे सांगितलं आहे की लीळा चरित्र हा ग्रंथ म्हणजे मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आणि मराठीतील पहिला गद्य ग्रंथ आहे. या अगोदर म्हणजे या अगोदरचं कोणतंही चरित्र वाङ्मयाची परंपरा मराठीमध्ये उपलब्ध नाही. म्हणजे कोणतीही परंपरा उपलब्ध नाही किंवा कोणतीही गद्याची परंपरा नाही, चरित्राची परंपरा नाही. म्हणजे कोणताही वारसा नसताना म्हणजे माहीम भट्टांनी पहिला गद्य ग्रंथ, पहिला चरित्र ग्रंथ जो लिहिला तो म्हणजे लीळा चरित्र होय. आणि ह्या ग्रंथाचं लेखन काल जो आहे तो लेखन काल आहे इसवी सन 1278. जे स्वामी चक्रधरांच्या मृत्यूनंतर किंवा स्वामी चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर श्री माहीम भट्टांनी इसवी सन 1278 साली लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे हा ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिण्या अगोदर 12 वर्ष अगोदर म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 12 वर्ष अगोदर लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. आणि ह्या ग्रंथाची लीळा संख्या 1509 असल्याचं सांगितलं जाते. पण यामध्ये अभ्यासकांचे अनेक प्रकारचे मतप्रवाह आहेत. काही अभ्यासकांचं मत आहे की म्हणजे 1509 लीळा आहेत. काही अभ्यासकांचं मत आहे की 1250 लीळा आहे. आणि काही अभ्यासकांचं मत आहे की 920 लीळा आहे. म्हणजे अशा प्रकारे ही जी लीळा संख्या आहे, लीळा संख्येबद्दल मात्र मतभिन्नता आढळते. पण आपण ढोबळ मानानं या ठिकाणी डॉक्टर ल रा नसीराबादकर, डॉक्टर श्री सेनोलीकर किंवा श्री जोशी म्हणजे ह्या सगळ्यांच्या जर संदर्भांचा जर विचार केला तर या तिघांच्याही ग्रंथामध्ये लीळांची संख्या 1509 असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे मराठीतला हा पहिला जो ग्रंथ आहे तो चरित्र ग्रंथ आहे. तो आठवणींच्या रूपानं लिहिण्यात आलेला आहे. म्हणजे स्वामी चक्रधरांच्या जीवनातील आठवणींचं केलेलं संकलन म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ इसवी सन 1278 साली लिहिलेला असून त्या लीळांची संख्या 1509 असल्याचं सांगितल्या जाते. आणि त्यानंतर हा जो ग्रंथ आहे पहा, हा ग्रंथ 3 भागामध्ये विभागलेला आहे. या ग्रंथाचे एकूण 3 भाग आहेत. ते 3 भाग असे आहेत पहा. एक आहे एकांक, दुसरा आहे पूर्वार्ध आणि तिसरा आहे उत्तरार्ध. लीळा चरित्रामध्ये एकांक हा जो भाग आहे हा छोटासा भाग आहे. म्हणजे इतर 2 भागाच्या तुलनेमध्ये हा लहान असा भाग आहे. एकांक म्हणजे स्वामी चक्रधर एकाकी अवस्थेमध्ये जेव्हा भटकत होते किंवा एकाकी अवस्थेमध्ये ते जे भ्रमण करत होते तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या किंवा त्यांच्या जीवनातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींचं संकलन एकांक या भागामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि पूर्वार्धामध्ये पैठण या ठिकाणी स्वामी चक्रधरांना जी पहिली शिष्या मिळाली बाईसा, ती बाईसा स्वामी चक्रधरांच्या जीवनात आल्यापासून ते नागदेवाचार्य स्वामीजींच्या जीवनात येईपर्यंत त्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींचं संकलन हे पूर्वार्धामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि उत्तरार्धामध्ये नागदेवाचार्य जे स्वामी चक्रधरांचे प्रमुख शिष्य होते, ज्यांनी स्वामी चक्रधरांच्या नंतर या महानुभाव संप्रदायाचं नेतृत्व केले, असे नागदेवाचार्य स्वामी चक्रधरांच्या जीवनात आल्यापासून ते चक्रधरांचा उत्तरापंथे प्रयाण होईपर्यंत म्हणजे चक्रधरांच्या शेवटपर्यंतच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींचं संकलन हे उत्तरार्धामध्ये करण्यात आलेलं आहे. आता उत्तरार्धातल्या ज्या लीळा आहेत त्या नागदेवाचार्यांशी निगडीत आहेत किंवा नागदेवाचार्य त्यांच्या सहवासात गेल्यानंतरच्या ज्या आठवणी आहेत त्या उत्तरार्धामध्ये आहेत. अशा प्रकारे हा ग्रंथ 3 भागामध्ये विभागलेला आहे. अगदी सुरुवातीचा जो कालखंड आहे
एकाकी अवस्थेमध्ये भ्रमण करण्याचा कालखंड तो एकांकामध्ये आला. बाईसा स्वामी चक्रधरांच्या जीवनात आल्यापासून ते नागदेवाचार्य त्यांच्या जीवनात येईपर्यंतचा जो कालखंड आहे किंवा त्या काळातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या पूर्वार्धामध्ये आहेत. आणि नागदेवाचार्य स्वामी चक्रधरांच्या जीवनात आल्यापासून ते चक्रधरांचा उत्तरापंथी प्रयाण होईपर्यंतचा जो कालखंड आहे त्या काळातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी उत्तरार्धामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे लीळा चरित्राचे हे 3 भाग आहेत. आणि ह्या ग्रंथाची विशेषता अशी एक आहे पहा, हा ग्रंथ उलट्या क्रमाने लिहिला गेलेला ग्रंथ आहे. साधारणतः चरित्र असं लिहितात पहा, जन्मापासून मृत्यूकडे जातात. म्हणजे अमुक व्यक्ती या गावात जन्मले, इथून चरित्राची सुरुवात होते आणि या ठिकाणी त्यांचा अंत झाला, त्या ठिकाणी ते चरित्र संपत असते. म्हणजे आतापर्यंत जे चरित्र आहेत साधारणतः चरित्राचा म्हणजे चरित्राबद्दल संकेत असे असतात, आरंभापासून अंताकडे तो चरित्र म्हणजे लिहित जातात. पण इथं मात्र तसं नाही. हा ग्रंथ उलट्या क्रमाने लिहिलेला गेलेला ग्रंथ आहे. म्हणजे आदी कळस मग पाया या तत्वाने या ग्रंथाची रचना झाली. त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला मागेही म्हणजे कथा सांगितली आहे की हा ग्रंथ कसा आकाराला आला. तर स्वामी चक्रधरांच्या उत्तरापंथी प्रयाणानंतर सर्व शिष्य मंडळी रुद्रपूर या ठिकाणी वास्तव्यास गेली. या स्वामी चक्रधरांचे प्रमुख शिष्य म्हणजे श्री नागदेवाचार्य. नागदेवाचार्य एका वृक्षातळी एकांत पत्करून बसले होते आणि ते डोळे मिटून स्वामी चक्रधरांचं स्मरण करत होते. तेव्हा माहिमभट्ट त्यांना भेटायला त्या ठिकाणी जातात आणि विचारतात, तुम्ही काय करत आहात? तर श्री नागदेवाचार्य सांगतात की मी स्वामीजींच्या जीवनातील म्हणजे आठवणींचं स्मरण करत आहे असं ते सांगतात. आणि तेव्हा असं सांगितल्यानंतर माहिमभट्टांच्या मनामध्ये म्हणजे विचार येतो की ह्या सर्व आठवणी जर आपण लिहून काढलो तर पुढं संप्रदायामध्ये येणाऱ्या लोकांसाठी ते उपयोगी ठरतील. ही कल्पना ते नागदेवाचार्य समोर मांडतात आणि नागदेवाचार्य लगेच अनुमती देतात. तर नागदेवाचार्य हे स्वामी चक्रधरांचे निकटवर्तीय होते, प्रमुख शिष्य होते. त्यांच्या नंतर ते संप्रदायाचं नेतृत्व करत होते. नागदेवाचार्यांनी काय केले, त्यांनी सोबत असते वेळेस जेवढ्या काही स्वामीजींच्या जीवनातल्या आठवणी आहेत त्या आठवणी अगोदर त्यांनी माहिमभट्टांना सांगितल्या आणि माहिमभट्टांनी त्या सर्व आठवणी लिहून काढल्या. आणि अशा ह्या सर्व आठवणी सुरुवातीला लिहून काढल्या आणि लीळा चरित्राचा पूर्वार्ध त्या ठिकाणी लीळा चरित्राचा उत्तरार्ध या ठिकाणी तयार झाला. जे स्वामीजींच्या जीवनातला शेवटचा भाग म्हणजे उत्तरार्धाचा भाग हा अगोदर तयार झाला. कारण नागदेवाचार्यांच्या म्हणजे सहवासात म्हणजे नागदेवाचार्य स्वामीजींच्या सहवासात असताना ज्या काही आठवणी होत्या त्या ताज्या होत्या, त्या नागदेवाचार्यांनी सांगितल्या आणि माहिमभट्टांनी लिहून काढल्या. असा अगोदर स्वामीजींच्या जीवनातला शेवटचा जो भाग आहे त्याच्याशी निगडीत आठवणी ह्या अगोदर लिहून काढण्यात आल्या. म्हणजे उत्तरार्ध हा अगोदर निर्माण झाला. आणि त्यानंतर म्हणजे बाईसा स्वामी चक्रधरांच्या जीवनात आल्यापासून किंवा बाईसे म्हणजे पहिली शिष्या बाईसा स्वामीजींना भेटल्यापासून ते नागदेवाचार्य त्यांच्या जीवनात येईपर्यंत जे अनेक शिष्य होते, अनेक शिष्यांना स्वामीजींच्या जीवनातील ज्या काही आठवणी माहित होत्या त्या सर्व शिष्यांना भेटून माहिमभट्टांनी स्वामीजींच्या जीवनातील आठवणींचं संकलन केले आणि पूर्वार्ध हा भाग सिद्ध झाला. आता एकांक पहा, एकांकामध्ये तर स्वामीजींना कोणी भेटले नव्हते, पण स्वामीजी आपल्या शिष्यांना उपदेश करत असताना गोष्टीवरून गोष्ट निघाली म्हणून स्वामी एकांक म्हणजे आपल्या एकाकी जीवनातील एखादी घटना ते सांगत असत. म्हणजे एखाद्या गोष्टीचं विचार करत असताना, एखादी गोष्ट सांगत असताना, एखादा विचार सांगत असताना आपल्या पूर्व जीवनातील एखादी गोष्ट आठवल्यानंतर ती गोष्टीवरून गोष्ट निघाल्यामुळे ती गोष्ट ते सांगत असत किंवा ती आठवण ते सांगत असत. आणि अशा सर्व चक्रधरांच्या तोंडच्या आठवणी जमा करून एकांक हा भाग या ठिकाणी सिद्ध करण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे हा ग्रंथ 3 भागात असून एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध असे 3 भाग आहेत.
हा ग्रंथ उलट्या क्रमाने लिहिण्यात आला, म्हणजे आधी कळस मग पाया या तत्वाने हा ग्रंथ सिद्ध झाला. अगोदर उत्तरार्ध लिहिण्यात आला, त्यानंतर पूर्वार्ध लिहिण्यात आला आणि त्यानंतर एकांत लिहिण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे हा ग्रंथ आकाराला आला. आता या ग्रंथाचे वाङ्मयीन वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतील. त्या ग्रंथाचे वाङ्मयीन विशेष किंवा ह्या लीळा चरित्राचे विशेष काय आहेत किंवा वाङ्मयीन वैशिष्ट्य काय आहेत, तर पहा, ज्यामुळं हा ग्रंथ वाङ्मयीन दृष्ट्या श्रेष्ठ दर्जाचा ठरतो. आजपर्यंत हा ग्रंथ लोकांच्या स्मरणात आहे किंवा तमाम चरित्र लेखकांसाठी लीळा चरित्र हा एक आदर्श ठरलेला आहे. म्हणजे चरित्र कसं असावं, तर लीळा चरित्रासारखं असावं असं जे म्हणतात, असं नेमकं या ग्रंथामध्ये आहे काय? त्या ग्रंथानं नेमकं कोणता वाङ्मयीन आदर्श प्रस्थापित केला, ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर त्यामधला पहिला मुद्दा असा आहे, पहा, हा ग्रंथ एवढा श्रेष्ठ का ठरला किंवा हा ग्रंथ एवढा म्हणजे उच्च दर्जाचा का ठरला? त्याचं कारण असं आहे, ह्या ग्रंथामध्ये अलिप्तता किंवा तटस्थता ही गोष्ट लेखकांनी जाणीवपूर्वक कटाक्षाने पाळलेली आहे. आता पहा, कोणताही चरित्र लेखक चरित्र त्याच व्यक्तीचं लिहितो ज्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनामध्ये नितांत आदर असते, श्रद्धा असते. आणि या ठिकाणी पहा, माहीम भट्टांच्या मनामध्ये चक्रधरांबद्दल प्रचंड आदर आहे, प्रचंड श्रद्धा आहे. चक्रधरावर म्हणजे दृढ निष्ठा आहे. आणि असं असूनही, कारण ते त्यांच्या संप्रदायाचे प्रवर्तक आहेत आणि ते त्यांना म्हणजे श्रीकृष्णाचे 5वे अवतार मानतात, प्रत्यक्ष परमेश्वर मानतात. असं जरी असलं तरी आपल्या गुरूंचं हे चरित्र लिहिते वेळेस माहीम भट्टांनी काही गोष्टी स्वतः म्हणजे पाळलेल्या आहेत, काही बंधनं त्यांनी स्वतःवर टाकून घेतलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे तटस्थता किंवा अलिप्तता होय. माहीम भट्टांनी स्वामीजींच्या जीवनातील आठवणींचं संकलन करते वेळेस, संकलित केलेल्या आठवणींचं लेखन करते वेळेस त्यांनी विलक्षण तटस्थपणे, अलिप्तपणे लेखन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये स्वतःच्या मनातल्या कोणत्याच गोष्टी त्यात घुसडलेल्या नाहीत. स्वामीजींच्या जीवनातली म्हणजे स्वामीजींच्या जीवनातल्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जशा आहेत तशा त्यांनी मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठं काही कमी केलेलं नाही किंवा स्वतःच्या मनाचं काही भर घातलेलं नाही. म्हणजे ह्या गोष्टीमुळं स्वामीजींचं व्यक्तिमत्व उंचावेल, या गोष्टीमुळं स्वामीजींचं व्यक्तिमत्व ढागाळेल, ह्याचा विचार करून त्या माहितीमध्ये किंवा त्या आठवणीमध्ये किंवा मिळालेल्या माहितीमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे विलक्षण तटस्थपणे, अलिप्तपणे जशी माहिती मिळाली तशी त्यांनी लिहून काढलेली आहे. फक्त ते नागदेवाचार्याकडून त्यांनी पडताळून घेतलेली आहे की माहिती सत्य आहे का. तर अशा प्रकारे म्हणजे विलक्षण अलिप्तपणे, तटस्थपणे त्यांनी या लीळा चरित्राचं लेखन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे त्यांनी फक्त याच्यामध्ये केलंय काय, तर नागदेवाचार्याकडून चिकित्सकपणे त्यांनी म्हणजे पडताळून घेतलेलं आहे. आणि पडताळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतःच्या मनातला मजकूर कुठलाही त्यांनी टाकला नाही किंवा त्या माहितीशी एकरूप होऊन त्याच्यामध्ये कुठला बदल वगैरे त्यांनी केलेला नाही. तर विलक्षण तटस्थपणे, अलिप्तपणे माहीम भट्टांनी या चरित्र ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. म्हणून हे चरित्र ग्रंथ विश्वसनीय ठरते. हे चरित्र ग्रंथाला विश्वसनीयतेचं मूल्य तेव्हाच प्राप्त होते जेव्हा चरित्रकार अलिप्तपणे, तटस्थपणे ते चरित्र लिहितो. आणि माहीम भट्टांनी हे म्हणजे या ठिकाणी कटाक्षाने अलिप्तता आणि तटस्थता पाळलेली आहे. त्यामुळं लीळा चरित्र या ग्रंथाला विश्वसनीयतेचं मूल्य प्राप्त झालेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे, पहा, ह्या ग्रंथाचं म्हणजे वाङ्मयीन दुसरं वैशिष्ट्य असं आहे, ते म्हणजे रसपूर्ण निवेदन. हा ग्रंथ अत्यंत रसाळ झालेला आहे. म्हणजे हा ग्रंथ एखाद्या कथेप्रमाणे, एखाद्या कादंबरीप्रमाणे रसाळ वाटतो, वाचकाच्या अंतःकरणाला भिडतो. वाचकांना प्रत्येक लीळा अशी वाचावी वाटते. म्हणजे प्रत्येक लीळा ही वाचकाच्या मनाला भिडते. याचं कारण असं आहे, म्हणजे या माहीम भट्टाची लेखन शैली अत्यंत रसाळ आहे. म्हणजे अत्यंत रसाळ भाषेमध्ये माहीम भट्ट निवेदन करतात. प्रसंगाचं म्हणजे लीळा चरित्रातील प्रसंगांची मांडणी अत्यंत उत्कटपणे करतात. त्यामुळं
ते लोकांना भिडतात. म्हणजे ह्या लीळा चरित्र जो आहे तो रसाळ, म्हणजे या ठिकाणी रसाळ का बनला तर माहीम भट्टाची निवेदन शैली ही अत्यंत रसाळ आहे. त्यामध्ये एक प्रकारची निसर्गदत्त उत्कटता आहे आणि त्यामुळं म्हणजे या ग्रंथातील प्रत्येक लीळा वाचकांच्या मनाचा ठाव घेते. म्हणून हा ग्रंथ आजपर्यंत लोकांच्या मनामध्ये राहिलेला आहे. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे पहा की वास्तव चित्रण. म्हणजे या ग्रंथामध्ये समकालीन वास्तवाचं अत्यंत परिणामकारक असं दर्शन घडते. म्हणजे 13व्या शतकातील जे काही समाजातलं वास्तव आहे त्या समाज वास्तवाचं परिणामकारक चित्रण माहीम भट्टांनी केलेलं आहे. म्हणजे त्या काळातील समाज जीवनाच्या अभ्यासाचं एक साधन म्हणूनही हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरतो. आता या ग्रंथामध्ये पहा त्या काळातील म्हणजे चालीरीती, त्या काळातील चालीरीती, त्या काळातील सणवार, त्या काळातील रूढी, रिवाज, परंपरा, त्या काळातील लग्नाच्या पद्धती, त्या काळातील खाद्यपदार्थ, त्या काळातील वेशभूषा आणि अशा अनेक गोष्टींचं तपशीलवार असं वर्णन माहीम भट्टांनी केलेलं आहे. म्हणजे स्वामीजींच्या जीवनातील आठवणींचं वर्णन करते वेळेस, स्वामीजींच्या जीवनातील घटना प्रसंगांचं वर्णन करते वेळेस त्या ओघाने त्यांनी त्या काळातील चाली, रीती, रूढी, परंपरा, त्याचबरोबर विवाह पद्धती, सणवार, उत्सव, महोत्सव या गोष्टींचं वर्णन माहीम भट्टांनी अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. म्हणजे 13व्या शतकातील समाज जीवनाच्या अभ्यासाचं एक महत्वाचं साधन म्हणून या ग्रंथाकडे आपल्याला पाहता येते. त्यानंतरचा मुद्दा आहे पहा चित्रमय वर्णन शैली. माहीम भट्टाची जी वर्णन शैली आहे ती वर्णन शैली विलक्षण परिणामकारक आहे. म्हणजे एखादा प्रसंग वाचकासमोर उभं करण्याचं कौशल्य माहीम भट्टाकडे आहे. म्हणजे माहीम भट्टांनी लीळा चरित्रामधले जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग अक्षरशः वाचकांसमोर उभं करतात. म्हणजे या ग्रंथातील एक लीळा वाचत असताना तो प्रसंग आपल्या समोर घडत आहे अशी प्रचिती वाचकांना येत असते. उदाहरणार्थ समजा ससिक रक्षण ही लीळा, म्हणजे स्वामी चक्रधर एका झाडाखाली कसे एकांतात बसले होते. पारधी त्या सशाला पाठी लागले. घाबरलेला ससा हा स्वामीजींच्या मांडीखाली येऊन लपतो. ते पारधी येऊन स्वामीजींसमोर कसे उभे राहतात आणि ते कशा प्रकारे विनंती करतात. ससा कसा घाबरलेला आहे, भेदरलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे हुबेहूब असं वर्णन त्या ठिकाणी माहीम भट्ट करतात. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक प्रसंग म्हणजे आपल्या प्रभावी अशा वर्णनातून वाचकांसमोर उभं करण्याचं कौशल्य या माहीम भट्टाकडे आहे. म्हणून हा ग्रंथ आजपर्यंत लोकांच्या स्मरणात आहे. आणि त्याचप्रमाणे कौशल्यपूर्ण संवाद चित्रण. माहीम भट्टांनी या ग्रंथामध्ये जे संवाद रेखाटलेले आहेत ते संवाद विलक्षण नाट्यमय आहेत. संवाद म्हणजे काय? बोलणं आणि ऐकणं याचं एकत्रीकरण म्हणजे संवाद. केवळ एकट्यानं बोलणं म्हणजे संवाद नाही. मी तुम्हाला आता या ठिकाणी बोलू लागलो म्हणजे संवाद नाही. पण मी बोलतो तुम्ही ऐकता, तुम्ही बोलता मी ऐकतो, ही असते संवाद. म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींचं बोलणं आणि ऐकणं याचं एकत्रीकरण म्हणजे संवाद. आणि स्वामी चक्रधर आयुष्यभर अनेकांशी बोलत राहिले, अनेकांचं बोलणं ते ऐकत राहिले. म्हणून या लीळा चरित्रामध्ये स्वामी चक्रधर ज्यांच्याशी संवाद साधतात किंवा लोक स्वामी चक्रधराशी जे संवाद साधतात ते संवाद विलक्षण नाट्यमय आहेत. आणि हे संवाद अत्यंत मोजक्या शब्दामध्ये आहेत. आता पहा त्या सारंग पंडिताला खडसावताना स्वामी चक्रधर म्हणतात, तुमचा काही जीव त्यांचा काही जीव लिहा. किंवा त्या पारध्यांना स्वामी चक्रधर म्हणतात, येत शरण आलिया काही मरण असे. म्हणजे पहा एक संवाद किती परिणामकारक. म्हणजे येत शरण आलिया काही मरण असे. म्हणजे अशा प्रकारे ह्या लीळा चरित्रामध्ये जे संवाद आलेले आहेत ते संवाद अत्यंत अर्थपूर्ण आहेत, मोजक्या शब्दामध्ये आहेत, परिणामकारक आहेत. त्या संवादातून त्या बोलणाऱ्या माणसाचं मन, बोलणाऱ्या माणसाच्या भावना, बोलणाऱ्या माणसाचं अंतकरण अत्यंत परिणामकारकपणे या ठिकाणी माहीम भट्टांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे संवादातून त्या बोलणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्वच आविष्कृत झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे
एखाद्या नाटकामध्ये ज्याप्रमाणे संवाद असतात तसे अत्यंत नाट्यात्मक संवाद या ग्रंथामध्ये आलेले आहेत. त्यामुळं या ग्रंथातील प्रत्येक लीळा ही म्हणजे जिवंत वाटते. त्याचं कारण आहे त्या म्हणजे ग्रंथातील ते नाट्यमय संवाद. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे म्हणजे प्रभावी व्यक्तिदर्शन. तर या लीळा चरित्रामध्ये म्हणजे जसं स्वामी चक्रधरांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडते त्याचप्रमाणे जे स्वामी चक्रधरांच्या जीवनामध्ये, स्वामी चक्रधरांच्या सहवासामध्ये जे काही व्यक्ती आलेले होते त्या सर्व व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन या लीळा चरित्रातून घडत असते. आता स्वामीजींच्या जीवनामध्ये असंख्य स्त्री पुरुष आलेले आहेत पहा. कारण स्वामी चक्रधरांचं व्यक्तिमत्वच वेदक होतं. प्रत्येक माणूस त्यांच्याकडे आकर्षित होत होता. आणि स्वामी चक्रधरांच्या भोवती सतत जवळपास 600 ते 700 शिष्यांचा गराडा राहत होता. म्हणजे 600 ते 700 शिष्य स्वामी चक्रधरांच्या भोवती राहत असत आणि एका गावाहून दुसऱ्या गावाला ते म्हणजे असं उपदेश करत ते जात असत. ते सतत स्वामी चक्रधर हे माणसांच्या गराड्यामध्ये राहत असत, माणसांच्या भोवती म्हणजे त्यांच्या भोवती सतत शिष्य राहत असत. आणि स्वामी चक्रधरांच्या सभोवती राहणाऱ्या शिष्यांचंही व्यक्तिचित्र या ठिकाणी नईम भट्टांनी रेखाटलेलं आहे. जसे चक्रधरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू लीळा चरित्रातून साकार होतात, त्याचप्रमाणे चक्रधरांच्या भोवती वावरणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याही व्यक्तिमत्वाचं दर्शन या लीळा चरित्रातून अत्यंत परिणामकारक रीतीने घडते, की ज्यामध्ये पहा श्री नागदेवाचार्य आहेत किंवा बाईस आहेत, अबाईस आहेत, दादोस आहेत, सारंग पंडित आहेत, म्हणजे उमाईस आहेत, कोतळोब आहेत, अशा अनेक व्यक्तींचं व्यक्तिचित्र म्हणजे या ठिकाणी त्या माहीम भट्टांनी अत्यंत परिणामकारक रीतीने उभं केलेलं आहे. आणि याशिवाय अल्पाक्षर रमणीयत्व हेही एक या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हा ग्रंथ वाचते वेळेस घागर में सागर या उक्तीचा प्रत्यय येतो. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये विश्वव्यापक अर्थ सांगण्याचं कौशल्य या ग्रंथातून पाहायला मिळतं. या ग्रंथामध्ये वाक्य अत्यंत छोटे छोटे घरगुती वाक्य आहेत. म्हणजे मोजक्या शब्दातून म्हणजे विश्वव्यापक अर्थ सांगण्याचा प्रयत्न माहीम भट्टांनी केलेला आहे. अल्पाक्षर रमणीयत्व एक या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आता या ग्रंथाची जी भाषा आहे पहा, त्या ग्रंथाची जी भाषा आहे ती लोकभाषा आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रातला बहुजन समाज ज्या भाषेत बोलतो त्या भाषेमध्ये हा ग्रंथ आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये दैनंदिन म्हणजे व्यवहारामध्ये जी भाषा वापरली जात होती त्या भाषेमध्ये हा ग्रंथ आहे. म्हणजे कुणब्याच्या भाषेमध्ये इथल्या म्हणजे बहुजन समाजाच्या भाषेमध्ये हा लिहिलेला ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये कोणत्याही ठिकाणी अलंकार पाहायला मिळत नाहीत. म्हणजे हा ग्रंथ विलक्षण साध्या सोप्या भाषेमध्ये आहे आणि अनअलंकृत भाषेमध्ये आहे. म्हणजे कोणत्याच प्रकारच्या अलंकाराचा वापर या ग्रंथामध्ये करण्यात आलेला नाही. म्हणजे लोकांची जी दैनंदिन भाषा आहे त्या दैनंदिन भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे. आणि हा ग्रंथ जो आहे हा लोकभाषेमध्ये लिहिला असल्यामुळं म्हणजे या ग्रंथाची भाषा ही जिवंत वाटते. अत्यंत साधी, सोपी, सुबोध अशी भाषा आहे. कोण्याही सामान्यातल्या सामान्य माणसाला कळणारा असा हा ग्रंथ आहे. तर अशा प्रकारे ह्या ग्रंथाची जी वाङ्मयीन उंची वाढली ती अलिप्तता, रसपूर्ण निवेदन, वास्तव चित्रण, चित्रमय वर्णन शैली, कौशल्यपूर्ण संवाद चित्रण, प्रभावी व्यक्तिदर्शन आणि अल्पाक्षर रमणीयत्व आणि लोकभाषेचा वापर या सर्व बाबींमुळं किंवा या सर्व वैशिष्ट्यामुळं किंवा या सर्व विशेषामुळं लीळा चरित्र हा ग्रंथ वाङ्मयदृष्ट्या एक विशिष्ट उंचीला पोहोचलेला आहे. जी उंची नंतरच्या चरित्र वाङ्मयाला किंवा चरित्र ग्रंथांना गाठता आलेली नाही. असा मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ, मराठीतला आद्य चरित्र ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र हा वाङ्मयदृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा असा ग्रंथ आहे. तर अशा या ग्रंथाचा आपण या ठिकाणी अभ्यास केलो. आजच्या या तासामध्ये आपण म्हणजे मराठीतील पहिले चरित्रकार म्हणजे माहीम भट्ट आणि त्यानंतर या माहीम भट्टाचा परिचय आपण पाहिलो. त्यानंतर लीळा चरित्र हा ग्रंथ कसा आकाराला आला, त्याचं रचना विशेष काय आणि त्यानंतर या ग्रंथाचे वाङ्मयीन वैशिष्ट्य कोणते की ज्यामुळे हा ग्रंथ एक विशिष्ट वाङ्मयीन उंची प्राप्त केला आहे, त्याही वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी विचार केलो. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.